अक्कलकोट स्वामी समर्थ -1 अलौकिक जीवन गाथा भाग 1 आगमन सत्यम शिवम सुंदरम हा गूढ मंत्र अक्कलकोट नगरीच्या हवेत दररोज घुमायचा। ही नगरी होती स्वामी समर्थांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली। स्वामी समर्थ एक अवतारी पुरुष, एक योगी, एक साक्षात नारायणाचे रूप, ज्यांचं संपूर्ण जीवनच मानवतेसाठी समर्पित होतं। कथा सुरू होते 1856 सालच्या सुमारास, जेव्हा एक विचित्र पुरुष अक्कलकोटमध्ये प्रकट होतो। अंगावर वस्त्र फारसे नाहीत, चेहरा तेजस्वी, डोळ्यांत एक असामान्य शांतता आणि बोलण्यात अजब आत्मविश्वास। सुरुवातीला लोक त्यांना एक वेडा माणूस समजायचे, पण हळूहळू त्यांच्या वाणीतील सत्य, कृपेची अनुभूती आणि अलौकिक चमत्कारांनी लोक त्यांना नमवायला लागले। भाग 2 अनोळखीचा प्रवास। स्वामी समर्थ कोठून आले हे कोणीही ठामपणे सांगू शकत नव्हतं। काहींचं म्हणणं की ते अयोध्येतील होते, काही म्हणायचे की ते दत्तात्रेयांचे अवतार आहेत। एकदा एका भक्ताने विचारले, स्वामी तुम्ही कोण आहात? त्यावर स्वामी हसून म्हणाले, आम्ही पूर्वी अयोध्येस होतो, मग काही काळ बडोद्याला, नर्मदेच्या काठी होतो, नंतर हिमालयात तप केला, मग अक्कलकोट आलो। हे ऐकून भक्ताचा थरकाप उडाला, कारण ही माहिती कोणीच सांगू शकत नव्हतं। भाग 3 चमत्कारांचे दिवस। अक्कलकोटमध्ये त्यांच्या चमत्कारांची संख्या अनंत होती। एकदा एक शेतकरी रडत आला, त्याचं बैलजोडी मेलं होतं, त्याला शेती कसता येत नव्हतं। स्वामींनी फक्त एक छोटं वाक्य म्हटलं, जा, तुझं काम होईल। दुसऱ्या दिवशी त्याच्या अंगणात 2 बैल उभे होते। कोण आणून ठेवले, कसे आले, हे कोणालाच माहिती नव्हतं। अशी अनेक उदाहरणं। रोगग्रस्तांना बरे करणं, अंधांना दृष्टी देणं, अडचणीत असलेल्यांना मार्गदर्शन करणं, हे त्यांचं दैनंदिन होतं। पण हे करताना त्यांना गर्व नव्हता। ते म्हणायचे, सगळं दत्ताचा आदेश, आम्ही निमित्त मात्र। 4 भक्तीचा परमोच्च बिंदू। स्वामी समर्थ यांचं जीवन म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचं मूर्तिमंत उदाहरण। त्यांच्या सेवेत गुंतलेले अनेक भक्त होते। एक होता चांदूरकर महाराज, ज्याने स्वामींची अनेक वर्ष सेवा केली। त्याला एकदा स्वामींनी दर्शनात दत्तावतार दाखवला। स्वामी भक्तांना सांगायचे, जेव्हा संकट येईल फक्त आम्हाला आठव, आम्ही धावून येऊ। आणि खरंच त्यांच्या नावे घेतले की अडथळे पार होतात, असा अनुभव हजारो लोकांनी घेतला आहे। भाग 5 समाधी आणि पुढची यात्रा। 1878 साली वैशाख शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थांनी देह ठेवला, पण भक्त म्हणतात की ते आजही अस्तित्वात आहेत। अक्कलकोटमधील समाधी स्थान हे हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। आजही तिथे गेल्यावर भक्तांच्या अंतःकरणात समाधान, शांती आणि कृपेची अनुभूती होते। स्वामींनी एकदा म्हटलं होतं, आम्ही जात नाही, आमचं कार्य चालूच राहील। आणि खरंच त्यांच्या कृपाकथा आजही हजारो लोक सांगतात। जर 6 हिमालयातील तपश्चर्या। स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोटचे नव्हते, त्यांच्या आधीच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत। असं मानलं जातं की त्यांनी हिमालयात अनेक वर्ष तपश्चर्या केली होती। तेथील प्रचंड थंडी, वनातील हिंस्र पशु, एकांत, या सगळ्यांवर मात करून त्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला। एका गुहेत ध्यान करत असताना त्यांना दत्तगुरूंचं साक्षात दर्शन झालं। दत्तगुरू म्हणाले, बाळा, आता तू लोककल्याणासाठी सज्ज हो। तुझं शरीर, तुझं ज्ञान, तुझी शक्ती, सर्व काही मानवासाठी वापर। त्या दिवसापासून स्वामींनी संसारात वावरण्याचा निर्णय घेतला। भाग 7 मार्गदर्शनकारक स्वामी। स्वामी समर्थ कोणत्याही व्यक्तीचा धर्म, जातीपाती पाहत नसत। त्यांच्या दारी ब्राह्मणही यायचे, मुसलमानही, ख्रिश्चनही। एकदा एका इंग्रज अधिकाऱ्याला स्वप्नात स्वामींचं दर्शन झालं। त्याने येऊन नम्रतेने नतमस्तक होऊन त्यांची सेवा केली। स्वामी म्हणाले, माणुसकी हाच धर्म आहे, बाकी सर्व भेद मानवनिर्मित आहेत। त्यांनी अनेक लोकांना व्यसनांपासून दूर केलं, काहींना आत्महत्येपासून वाचवलं। ते लोकांच्या मनाची दिशा बदलायचे। त्यांचा आवाज कठोर असला तरी त्यात करुणा होती। भाग 8 भक्तांचे अनुभव। स्वामींच्या भक्तांच्या अनुभवांचं वर्णन करत बसलो तर सहस्र पृष्ठांचं ग्रंथ तयार होईल। काही निवडक प्रसंग खाली देतो। 1 शेठ हरिदास, पुण्यातील एक व्यापारी, त्याचं सर्व काही हरवलं होतं। स्वामींना साष्टांग नमस्कार करून त्याने मदतीची याचना केली। स्वामी म्हणाले, सांग, काय पाहिजे? तो म्हणाला, तुमची कृपा। स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला। काही महिन्यांत तो पुन्हा श्रीमंत झाला, पण यावेळी त्याचा अहंकार नाहीसा झाला होता। 2 रमाबाई, ती एक गरीब विधवा होती। उपवास करत करत अक्कलकोटपर्यंत चालत आली। स्वामींनी तिला पाहिलं आणि म्हणाले, रमाबाई, पोट भरलं नाही अजून? ती रडू लागली। तेव्हा स्वामींनी तिला प्रसाद दिला आणि सांगितलं, तू आता परत जा, तुला उपासमारी कधी भेडसावणार नाही। घरी गेल्यावर तिला एका मोठ्या सावकाराने शेगडीवर कामासाठी बोलावलं आणि तेथून तिचं आयुष्य बदललं। भाग 9 स्वामींचं चरित्र रहस्य। स्वामी समर्थ हे केवळ योगी नव्हते, ते पूर्ण ज्ञानी होते। एकदा एका विद्वान ब्राह्मणाने त्यांना प्रश्न विचारले, वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्रांबाबत। स्वामींनी त्याला उत्तर देताना इतकं सखोल आणि अद्वितीय ज्ञान दाखवलं की तो विद्वान त्यांच्या चरणी लीन झाला। स्वामी म्हणायचे, ज्ञान पुस्तकात नसतं, ते अनुभूतीत असतं।
त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला. भक्ती, कर्म, योग आणि ज्ञान. भाग 10. अक्कलकोट एक तीर्थक्षेत्र. स्वामी समर्थांची समाधी अक्कलकोट मध्ये आहे. तिथे दररोज हजारो लोक भेट देतात. समाधीजवळ एक वृक्ष आहे.